वसई विरार मधल्या चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली। काल रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान विरारच्या डॉन बॉस्को चर्चमध्ये पहिली प्रार्थना संपन्न झाली। फादर यांनी सगळ्यांना आशीर्वाद देऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या। वसईतील सगळ्या चर्चवर आकर्षक रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। वर्षी आम्ही नाताळचा सण साजरा करत असताना येशू बाळाचा जन्म गायीच्या गोठ्यामध्ये झाला। नम्रतेचा संदेश आणि शांतीचा संदेश देण्यासाठी प्रभू येशू माणसाच्या रूपामध्ये या बेथलेहमच्या गावामध्ये अवतरला। संदेश हाच होता की एकमेकावर प्रेम करावं आणि सर्व जगाला प्रकाशचा चिन्ह म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त, ज्या ताऱ्याने येशू जन्म दाखवला तोच प्रकाश या गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला आलेला आहे। आम्ही या ठिकाणी रेझरेक्शन चर्च विरार या ठिकाणी नाताळचा सण साजरा करत आहोत। जवळजवळ 1500 लोक आता या ठिकाणी उपस्थित होणार आहेत प्रार्थना करण्यासाठी। येशू बाळाचा जन्म आज आपण साजरा करत आहोत आणि त्या संबंधामध्ये आज आपण नाताळ गोटे वगैरे बांधलेले आहेत। कॅरल सिंगिंग चालू आहेत। फादर सगळे प्रार्थना वगैरे करत आहेत। हजाराच्या हिशोबाने लोक सगळे आलेले आहेत आणि घरी गोडधोड पदार्थ बनवलेले आहेत आणि आज मिसानंतर एकमेकांना आम्ही शुभेच्छा देणार आहोत आणि विश करणार आहोत सगळ्यांना मेरी क्रिसमस म्हणून। खूप छान वाटतंय, खूप आनंदी वाटतंय, कारण असे खूप कमी असे सण असतात ज्या वेळेस आपल्याला खूप असा आनंद वगैरे असतो। सगळे फॅमिली, सगळे परिवार वगैरे एकत्र येतात। विरार पॅरिशमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात, आनंदात आणि प्रेमाने साजरा करतो। आजच्या या दिवशी नुसताच कॅथलिक लोक नाहीत तर सर्व धर्मीयांचे लोक या सणामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झालेले आहेत। याच्यामध्ये लहान थोर, गरीब श्रीमंत सर्वच जण अतिशय हिरिरीने, उत्साहाने आणि प्रेमाने भाग घेतलेला आहे सगळ्यांनी आणि खूप आनंदाने, त्यागाने आणि प्रेमाने हा ख्रिसमस सण साजरा होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।